पुणे जिल्ह्याच्या मावळमधल्या कुंडमळा दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। या दुर्घटनेत 51 जण जखमी झाले आहेत। दरम्यान आजच्या बचाव कार्यासाठी अद्याप एनडीआरएफच्या पथकाला कोणतीही सूचना देण्यात आलेली नाहीये। कोणत्याही व्यक्तीसंदर्भात मिसिंगची तक्रार नसल्यानं प्रशासनानं एनडीआरएफला पाचारण केलेलं नाही असं एनडीआरएफ कडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजचं बचाव कार्य जेव्हा सुरू होईल ते खासगी बचाव पथकाकडून केलं जाईल अशी माहिती मावळ तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली आहे। रायगडचंही एक पथक आधीच तिथे येऊन थांबलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया घटनास्थळी आपले प्रतिनिधी आहेत सुशांत डुमरे यांच्याकडे। सुशांत, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात, काय अपडेट आहे तुमच्याकडे? असं म्हटलं जात आहे की एनडीआरएफला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं नाहीये। आता मात्र जे काही बचाव कार्य केलं जाईल ते खासगी पथकाच्या माध्यमातून केलं जाईल। काय माहिती मिळतेय तिथून? नक्कीच लागवी, काल पाहिलं तर अतिशय दुर्दैवी दुर्घटना या मावळ कुंडमळा या ठिकाणी घडली आणि जो पूल होता त्याच्यावरती 100 पेक्षा अधिक लोक असल्याचं देखील स्थानिकांनी सांगितलं आणि तो पूल जुना झाला होता। त्या ठिकाणी अनेक जण त्या पुलावरती पोहोचले सेल्फी काढण्यासाठी। अनेकांनी त्या ठिकाणी टू व्हीलर देखील घेऊन गेले होते। त्या पूलची क्षमता नव्हती तरी देखील अनेक लोक त्या ठिकाणी गेले आणि हा पूल कोसळला आणि यामध्ये 4 जणांना आहे ते आपला जीव गमवावा लागलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो इथं बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे। हा सदरचा जो पूल आहे तो धोकादायक आहे, याचा कोणीही वापर करू नये असं देखील ग्रामपंचायतच्या वतीने लावण्यात आलं होतं। तरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक दररोज जेव्हा वीकेंड असेल, काल देखील रविवार होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली होती। काही स्थानिक लोक आपल्या सोबत आहेत, त्यांनी यांना मदत केलेली आहे, अनेक जणांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे। काय सांगणार, काल काय परिस्थिती घडली होती आणि एकूण किती लोक या पुलावरती होते? पर्यटक जे लोखंडी ब्रिजवर फोटो काढत असताना त्या जास्त गर्दी झाली। टू व्हीलर तिथनं फक्त एकच जाते, त्याच्यानंतर टू व्हीलर त्या पब्लिकमुळे दिसते नाही ना, टू व्हीलर इकडनं जाणार तिकडनं, तर त्याच वेळेस 10 ते 12 टू व्हीलर त्या एका पॉइंटला गुंतल्या पर्यटकांच्या फोटो काढण्यामुळे। 50 ते 100 लोक पब्लिक तिथे होते आणि या टू व्हीलर त्याच्यावर तुम्ही किती जणांना पाण्यातून बाहेर काढला? आम्ही सगळ्यांनी रेस्क्यू टीमने पर्यंत 25 ते 30 लोकांना बाहेर काढलं। नक्कीच, तर लागवी 25 ते 30 लोकांना इथल्या स्थानिकांनी बाहेर काढला आणि आपण पाहिलं तर इथं पाण्याचा देखील आता प्रवाह वाढलेला आहे आणि काल जसं एनडीआरएफच्या टीम इथं या ठिकाणी दाखल झाली होती, परंतु आज त्यांनी काल रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी त्यांनी रेस्क्यूचं जे ऑपरेशन आहे ते चालू ठेवलं होतं। रात्री उशिरा क्रेनच्या सहाय्याने तो लोखंडी ब्रिज बाजूला काढला, त्याच्या खाली काही लोक अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जात होती। त्यामुळे एनडीआरएफने रात्रीपर्यंत या ठिकाणी आपलं रेस्क्यू जे आहे ते सुरू ठेवलं होतं, परंतु तिथं त्यांना कोणी आढळलं नाही। त्यामुळे अजून प्रशासनाकडनं त्यांना कोणत्याही सूचना आल्या नाही, त्यामुळे ते या ठिकाणी अजूनपर्यंत दाखल झालेले नाहीयेत। ज्यावेळेस प्रशासन त्यांना सूचना देईल ते या ठिकाणी दाखल होतील, परंतु आता जे स्थानिक रेस्क्यू टीम आहेत त्यांच्याकडून शोध मोहीम सुरू आहे। कोणी वाहून गेलंय मुद्दा लक्षात येतोय। सुशांत, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।